आमच्या बाळाला बायलॅटरल CTEV होता. ते आम्हाला डिटेक्ट झालेलं 5th मंथ सोनोग्राफीमध्ये, ज्याच्यात आम्हाला कळालं की पाय थोडे कर्व्ड आहेत इनवर्ड पोझिशनमध्ये, दोन्ही पाय. मग ते हो क्लब फूट होता. अँड त्याच्यानंतर थोडंसं स्ट्रेस्ड होतो, पण डॉक्टर्स हेल्पफुल होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की हे नॉर्मल असतं, झाल्या बाळाचे पाय करेक्ट होतात, थोडं प्रोसिजर स्ट्रिक्ट असतं पण होऊन जातं. सो ते झालं. मग आमचे डॉक्टर वाळके आणि विजय पाटील होते, त्यांनी आम्हाला राजीव सरांचा रेफरन्स दिलेला. आणि मग थोडं आम्ही डोक्यात खूपच विचार येत होते. मग त्यांनी सांगितलेलं की बाळ व्हायच्या आधी तुम्ही जाऊन भेटून या, सो दॅट तुम्हाला आयडिया भेटेल की हाऊ द प्रोसेस वर्क्स आणि कसं तुमचं सगळं व्यवस्थित होईल करून डिलिव्हरीच्या आधी तुम्हाला आयडिया येईल. मग आम्ही आलेलो भेटलात आणि त्यावेळेला मी तुम्हाला सगळं काउन्सिल केलं की आपल्याला हे असं टोटल प्रोसिजर कॉन्सेप्ट ट्रीटमेंट म्हणतो आम्ही. त्यावेळेला काय वाटलं? थोडंसं रिलीफ होतं की होऊन जाईल, कारण का वेगळे वेगळे पेशंट होते. हां, त्या एका बाळाचे ते टेनोटॉमी झालेली होती आणि ते दाखवलेलं की नॉर्मल होऊन जातात पाय. सो ते मेंटली हां हो. आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच हो, हॉस्पिटलमध्ये पण आलेले रिव्ह्यूसाठी, झाल्या बाळ आलेले. आणि मग 7 days नंतर आपण फर्स्ट स्प्लिंट स्टार्ट केलेली, फर्स्ट प्लास्टर कास्ट स्टार्ट केलेलं. 3 weeksची प्रोसिजर होती फर्स्ट. एव्हरी वीक त्याचं करेक्शन केलेलं थोडं. आणि फायनल 3 weeks झाल्यावर आपण टेनोटॉमी केलेली आणि ते पाय एकदा त्याला कास्टमध्ये बांधून त्याला एकदम करेक्ट केलेलं. 3 weeks ठेवलेलं. आणि हे प्रोसिजर बाळाच्या कंडिशनच्या अनुसार वीक्स चेंज होत राहतात, ते पण तुम्ही आम्हाला सांगितलेलं. येस. सो आमचे 3 weeks होते. थोडंसं म्हणजे फर्स्ट वीक नंतर रिझल्ट दिसायला असे होते, त्याच्यानंतर फर्स्ट वीक नंतरच रिझल्ट दिसायला स्टार्ट होतो. म्हणजे लोकांना अवेअरनेस थोडासा यावा, कारण की बऱ्यापैकी तो करेक्ट पोझिशन्स येत राहतात आणि काही गायडन्स आहेत ते डॉक्टर सांगतातच. म्हणजे प्लास्टर कसे रिमूव्ह करायचे, घरीच कसं रिमूव्ह करायचं. आणि त्याला आम्ही ओलं तर होऊ द्यायचं नाही. आपलं ही प्लास्टिक मध्ये आम्ही तिला बांधून घ्यायचं पायाच्या खाली आंघोळीच्या वेळेस, क्लीन करायचं म्हणजे स्पॉन्ज करायचो. आणि थोडी कधी बाथ घ्यायची वेळ आली तर ती पण प्लास्टिक बांधून करून टाकायचं. नंतर ग्रँड पॅरेंट्स जे हँडी होऊन गेलेले तर ते हँडल करून घ्यायचे. आणि थोडंसं डिप्रेस्ड होती मी फर्स्ट वीक मध्ये की कसं होणार काय होणार, कारण का मी ह्याच्याकडे तिच्या चाइल्ड पिडियाट्रिशियन कडे गेलेले. ते म्हटलेलं अरे तुझा चेहरा एवढा डिप्रेस का वाटतं, पण हिचा फर्स्ट वीकच्या ट्रीटमेंट नंतर आय वॉज ऑल गुड, की कॉन्फिडन्स आलेला की हो हे होऊन जातं. आणि मी कोणाला पण सांगू शकते की एवढं टेन्शन घ्यायचं प्रोसिजर नाहीये हे. त्याच्यानंतर स्प्लिंटचा आलं 6 weeksचं हे कास्टिंगचं प्रोसिजर झाल्यावर. आणि त्याचं पण 100% ट्राय करायचं की तुम्ही फॉलो कराल, कारण पहिल्या दिवशी प्लास्टर जेव्हा काढतो आपण त्यानंतर स्प्लिंट घातल्यावरती ते यूज टू व्हायला त्यांना वेळ हो 3-4 दिवस खूप त्रास देतात. ते भरपूर रडतात. तरी पण काय सूचना दिली होती मी? रडायला काय करायचं? रडू म्हणजे आपले कास्ट नाही काढायची, स्प्लिंट बिलकुल काढायचं नाही. येस, बिलकुल नाही काढायचं. पाय एकत्र हलवत राहायचे. असे कंटिन्यू हलवायचे. आणि मी माझ्या डोक्यात ठेवलेलं की ह्याच्यामुळे तिचे पाय स्ट्रॉंग होत आहे. ते मला मोटिवेशन की त्याच्याने तिचे काफ मसल थाई मसल स्ट्रॉंग होत आहेत. ते मी माझ्या डोक्यात सारखं बोलत आहे. शी हॅज समथिंग स्पेशल फॉर हर्स. मग तिला 3-4 दिवसानंतर सवय होऊन गेले. आणि ते ऑपअप जसं नॉर्मल किड्स खेळतात तसे खेळायला लागून जातात. हो वेळेवर 2 महिने तिचे जे माइलस्टोन्स होते ते वेळेवर ऑलमोस्ट टाइमवर किंवा 8-10 दिवस फरक असेल माझ्यामध्ये. तो तर माझ्या सगळ्यांचा असतो A to Z, म्हणजे इव्हन सगळं नॉर्मल.
आणि मग पहिलं पाऊल जेव्हा टाकलं, चालायला लागली, कसं वाटलं? म्हणजे ते म्हणजे माइलस्टोन म्हणू शकतो, फिदर होतं ते, की असं आता सगळं नॉर्मल झालं अजून होतं म्हणजे त्याच्याने की सगळं ओके आहे. आणि बऱ्याच पालकांचा हा एक मला नेहमी प्रश्न असतो की सर तुम्ही आता हा जो मध्ये रॉड आहे, शूज घातलेत, मग चालताना पण आमचं बाळ पाय कापून चालेल का? नाही, बिलकुल नाही. सगळं नॉर्मल. जेव्हा ते बाळ नॉर्मली बिना स्प्लिंटचं चालणार असणार आणि जसं चालणार असणार ते तसंच चालतं. म्हणजे आपल्या शूज घालल्याने ते बाळ असंच वाकडं चालेल? नाही, आम्हाला पण तो क्वेश्चन आलेला आणि ते नॉर्मल होऊन गेलेलं जेव्हा ती चालायला लागलेली. आणि आम्हाला असं वाटत होतं की कधी चालणार, पण तो माइलस्टोन 1 इयर्स झाल्यावरच होतो, तर तो तेव्हाच झाला. आणि जेव्हा पर्टिक्युलरली ठीक आहे, ती जेव्हा पहिले समजा 7-8 महिन्याची होईपर्यंत तर काही हे करत नव्हती ती, पण शूज जेव्हा चालायला लागली त्यानंतर रेजिस्ट करायला लागली का? नाही, जर आपण त्यांचं शेड्यूल प्रॉपर फॉलो केला की तुला असं हे करायचं, किड्स आर लाईक स्वतःला अंडरस्टँडिंग असतात की हे आमचं लाईफचं एक पार्ट आहे. गुड, व्हॉट यू सेड इज करेक्ट. त्यांना हे कळलं पाहिजे की जसं मी वरती शर्ट घातलंय, पॅन्ट घातलंय, तसं ते इज माय पार्ट ऑफ माय लाईफ. आणि ती झोपल्यावर आम्ही लगेच घालून देतो आणि उठल्यावर ती काढायला लगेच बोलत पण नाही, ती आळस देते वगैरे, मग त्याच्यानंतर आरामात काढतो आम्ही. आता तिचं वय किती झालं? 1.5 वर्ष पूर्ण झालेले. अजूनही तुम्ही काय प्रोटोकॉल फॉलो करताय? केव्हा शूज घालताय? आम्ही 12 तास घालतो. जेव्हा ती झोपते, जेवढ्या वेळ ती झोपते तेवढ्या वेळ घालून ठेवतो. मस्ट घालतोच आम्ही. आणि रात्री जेव्हा येस, दुपारी 2 तास साधारण जेवढ्या वेळ झोपते तर असं नाही, आणि रात्री जेवढा झोपते तेवढा. आणि एकही दिवस आम्ही आतापर्यंत विदाउट शूज असं केलं नाही की नाही जाऊ दे आज सोडून देऊ, कंटाळा आलाय, आपण झोपू, आणि ती पण झोपली. कारण का आपण त्यांना एकदा लेट गो केलं की त्यांना कळतं की आपण रडलो या फिर काय केलं की हे आपल्याला घालणार नाही असं. हा जो याला मी स्प्लिंट कंप्लायन्स म्हणतो, हा कंप्लायन्स जो जेवढा पालक छान फॉलो करतात तो रिझल्ट आपल्याला दिसतो. बऱ्याचदा पालकांचा पेशन्स चालला जातो. मुलं सर ते काढतात रात्री, झोपून देत नाही, ते पालतच पडतंय, त्रास होतोय, मग ते काढून टाकतात. तर तुम्ही अगदी छान त्याला मेंटेन करताय. आणि आता बाळ जेव्हा म्हणजे ज्यांना हा काय प्रॉब्लेम नाहीये, ज्यांना माहिती नाहीये, असे तुम्हाला म्हणत असतील ना आता कशाला तिला शूज घालताय, बाकीचे लोक तुम्हाला वाटतं. म्हणजे इव्हन चांगले सगळे शिकलेले, इव्हन आय डोंट नो ह्या फील्ड मधले डॉक्टर जे नसतील ते सुद्धा म्हणत असतील असे, पण आम्ही स्ट्रिक्टली तो फॉलो करायचाच आहे. कारण की सांगितलंय करायला मी, जोपर्यंत तुम्ही नाही सांगत तोपर्यंत आम्ही तर करणार आहे. सेकंड फॉलोअप नंतर आय थॉट की जेव्हा डॉक्टर म्हणतील थांबायचं तेव्हाच थांबणार आहे. मी आता आय एम नॉट ओव्हर थिंकिंग की 2.5 वर्ष 3 वर्षाने हे बंद होणार. आणि माझे पॅरेंट्स पण विचारतात की कधीपर्यंत, म्हणते डॉक्टर सांगतील तेव्हा बंद करायचं. 2.5 to 3 नॉर्मल एज ग्रुप असतो की आपल्याला काय असतं की बाहेरचे जे मसल्स आहेत त्यांचा ऍक्टिव्ह यूजचे एक्सरसाइजेस काही मुलं करण्यापर्यंत सक्षम झाली पाहिजे. हे वय अजून नसतं, म्हणून आपण काय करायचं, शूज घालायचे आणि बस कंटिन्यूस आहे. ठीक आहे, सो हे फार महत्वाचं राहतं. सो आणि हिचे ग्रँड पॅरेंट्स पण प्रॉपर त्याची काळजी घेतात वगैरे, त्याच्यात आम्ही लकी आहे. म्हणजे ऍक्च्युली या सगळ्यामध्ये डॉक्टरांचा एक पार्ट आहे, पण जो बराचसा पार्ट जो येतो तो आमचा म्हणजे पॅरेंट्सचा पण आहे. म्हणजे डॉक्टर सांगतील पण ते फॉलोच नाही केलं तर मग डॉक्टरही काही करू नाही शकणार त्या बाबतीत. तर जो आई वडील, काय सासू सासरे, पॅरेंट्स असतील, जे सराउंडिंग आहेत तुमच्या, जे रोज बाळाबरोबर राहणारे, जर कोणाकडे सांभाळणारी बाई असेल तर तिला पण त्याच्यात आपल्याला घ्यावं लागेल या सगळ्या गोष्टीमध्ये. तो सगळ्यात खूप मोठा पार्ट आहे. म्हणजे तो सर्वात या सगळ्या होल प्रोसेसचा तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि बऱ्याचदा काय होतं ना या प्रोसेसमध्ये ना पेरेंट्स म्हणजे ओव्हर थिंक करतात. म्हणजे काहींचे प्रश्न मला पहिल्या प्लास्टरलाच चालू होतात की आता दिसतंय इम्प्रूव्हमेंट, पण हे जे होतं की बाळ वाकडं चालेल का, त्याला हे कसं, मी तसं प्रत्येक वेळेला म्हणतो की टेस्ट मॅच सारखं आपल्याला करायचं, गो बाय सेशन बाय सेशन, आणि ते टप्प्याटप्प्याने गेलं की प्रॉपर आपण घाई गडबड नाही, हे टेस्ट करतो तुमचं पेशन्स. तुम्ही दुसऱ्या पोरांना बघतात आणि यू फील बॅड, खूप वाईट वाटतं, पण यू हॅव टू गो थ्रू दिस. आणि
व्यवस्थित होतं सगळं. पण आता तर म्हणजे कोणाला विश्वास पण बसणार नाही ना की नाही ते कळत पण नाही की काय माहित झालं. नाही त्यांना माहित पण नाहीये की असं काही बॅकग्राऊंडला आहे झालं होतं किंवा असं आहे की त्यांनी आफ्टर 1 year बघितलं तिला, त्यांना तर माहित पण नाही की आय डोंट थिंक सो तिला आता फोटोज आहेत म्हणून कळेल, पण आधी जर फोटोजचा जनरेशन नसला असता तर तिला स्वतःला नाही कळणार की तिला असं काय कंडिशन होते. आणि म्हणूनच ती टिनोटॉमी आपण करतो अशा प्रकारे की त्याच्यावर काही निशाण राहत. येस. हो म्हणजे त्याचा तर काही असं वाटणारही नाही ऑपरेट केलं होतं वगैरे, काहीच नाही, म्हणजे खूप नॉर्मल प्रोसेस होती ती. काय काय मोठं होऊन काय व्हायचं तुला, काय बनवायचंय? काय म्हणतायत काका, काय म्हणतात? आवाज दे. मोबाईल मध्ये गुंग आहे आम्ही. हो मुद्दाम दिला नाही नाहीतर ती बोलू नाही देणार असे. सो पुढच्या वर्षी भेटूया आता. येस. चलो बाय बाय. बाय कर. बाय कर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर म्हणते तू. बाय. बाय. ती सध्या फ्रॉग जम्प पण करते. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. येस. चालेल. थँक्यू. Okay. हॅपी न्यू Bye. इयर.